नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एका अशा सूपची रेसिपी दाखवणार आहे जे चवदार तर आहेच, पण त्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिकही आहे. होय, आज आपण बनवणार आहोत ड्रमस्टिकचं सूप, जे तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी अगदी झटपट होते आणि पौष्टिक आहे. तसेच ज्यांच्या शरीरात रक्ताची किंवा आयर्नची कमी आहे त्यांच्यासाठी हे सूप खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून 2दा तरी हे सूप प्यायलाच हवे. चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. सूप बनवण्यासाठी इथे मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा याप्रमाणे फ्रेश आणि थोड्या जाडसर घ्याव्यात, म्हणजे त्यामध्ये पल्प चांगला असतो. जितक्या शेंगा फ्रेश असणार ना तितके सूप हे टेस्टी बनणार. आता शेंग समोरून थोडी कट करायची आणि थोडे खेचून त्याचे साल काढून घ्यायचे. खूप साल काढायचे नाहीत, पण साल काढणे गरजेचे आहेत. बरेच जण साल काढत नाही, पण काय होतं, उकडल्यानंतर त्यात थोडा कडवटपणा येतो, म्हणून थोडे साल काढणे आवश्यक आहे. याप्रमाणे शेंगा कट करायच्या आणि साल काढायचे. बघा, याप्रमाणे शेंगा कट करून घ्यायच्यात. तर इथे मी तिन्ही शेंगा कट करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात टाकून घेतलेल्या आहेत. आता एक कांदा घेतला आहे, त्यालाही कट करून घ्यायचे. यात कांदा घातल्याने काय होतं, सूप थोडं सॉफ्ट होतं, त्याला छान दाटसरपणा येतो आणि चवीलाही छान लागतं. कांदा जास्त बारीक कट करायची गरज नाही. याप्रमाणे मोठ्या तुकड्यांमध्येच तो कट करायचा, कारण ते आपल्याला उकळायचेच आहेत. आता कुकरमध्ये कांदा, शेवग्याच्या शेंगा, 4-5 लसूणच्या कळ्या, एक छोटा अद्रकचा तुकडा, खूप मोठा नाही, फक्त 1/2 इंच. अद्रक अवश्य घाला, त्यांनी सूप खूप हेल्दी होतं. आता यातच आपल्याला 1.5 ते 2 कप पाणी घालायचं आहे. आता कुकरचे झाकण लावून याची आपल्याला 2-3 शिटी करून घ्यायची आहे, म्हणजे शेंगा आणि कांदा छान शिजायला पाहिजे, कांदा मऊ व्हायला पाहिजे. आता इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाला आहे. कांदा छान शिजला की नाही ते एकदा चेक करून घेऊया. बघा, कांदा आणि शेंग मस्त शिजलेली आहे. याप्रमाणे कांदा छान मऊ व्हायला पाहिजे. आता चाळणीच्या साह्याने यातले पाणी काढून घ्यायचे आणि शेंगा आणि कांदा दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करायच्यात. आता जे यातले उरलेले पाणी आहे ते फेकायचे नाही. हे पाणी नंतर आपल्या कामात पडणार. आता आपल्याला याला मॅश करून याचा गर काढून घ्यायचा आहे. तर याचा गर आपण 3 प्रकारे काढू शकतो. याप्रमाणे फोर्क म्हणजे काट्याच्या चमच्याने याचा गर काढू शकतो, नाहीतर मग मॅशरने आपण या प्रकारे मॅश करून याचा गर काढू शकतो, आणि तिसरे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण याचा गर काढू शकतो. पण सर्वात सोपी पद्धत म्हणजे मॅशरने मॅश करून याचा गर काढून घ्यायचा. याप्रमाणे मॅश करून हे चाळणीत टाकून घ्यायचे आणि जे उरलेले पाणी होते ते यात थोडे थोडे टाकून याचा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे. थोडे थोडे पाणी घालून गाळून घ्यायचे. एकदा गाळून घेतल्यानंतर परत मी हे एका भांड्यात टाकलेलं आहे, त्यात पाणी घालून परत मॅश केलेले आहेत आणि परत गाळून घेतलेले आहेत. याप्रमाणे मी सर्व रस काढून घेतलेला आहे. आता हा जो उरलेला कचरा आहे तो फेकून द्यायचा. तुम्ही बघू शकता किती मस्त रस निघालेला आहे. आता याला ठेवायचं आहे गॅसवर. त्यात घालायची 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, 1/2 टीस्पून जिरे पावडर आणि 1/2 टीस्पून म्हणजे चवीनुसार मीठ. बस, जास्त काहीही घालायची गरज नाही. आता याला उकळी येईपर्यंत फिरवत राहायचे. बघा, या सूपमध्ये अद्रक आहे, काळी मिरी पावडर आहे, जिरे पावडर आहे, त्यामुळे हे सूप चवीला अतिशय छान लागतं आणि हेल्दी पण आहे. आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे यात कॉर्नफ्लॉवर घालायची गरज नाही, कारण आपण यात कांदा टाकलेला आहे आणि कांदा घातल्याने या सूपला थोडा दाटसरपणा येतो आणि चवीलाही खूप छान लागतं. त्यामुळे यात कॉर्नफ्लॉवर किंवा काहीही घालायची गरज नाही. आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, इतकंच पातळ सूप हवं. आता इथे आपले सूप तयार आहेत. आपण हे असेही पिऊ शकतो, पण याला अधिक रुचकर बनवण्यासाठी यावर आपण घालणार आहोत तडका. त्यासाठी गॅसवर मी एक छोटी कढई ठेवली आहे. त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा तूप, थोडे जिरे आणि एक हिरवी मिरची. बस, आता गॅस बंद करायचा आणि हा तडका टाकायचा सूपवर. आता सर्वात शेवटी हे सूप अजून स्वादिष्ट होण्यासाठी यावर घालायचा थोडासा लिंबाचा रस. तुम्हाला जितका आवडेल तेवढाच लिंबाचा रस घाला, किंवा तुम्ही वरूनही घेऊ शकता. आणि वरून घालायची थोडी हिरवी कोथिंबीर. तर इथे ड्रमस्टिकचे स्वादिष्ट आणि हेल्दी सूप बनून तयार आहेत. आता हे सूप गरमागरम सर्व करायचे. हे विटॅमिन रिच सूप आहे, त्यामुळे आठवड्यातून किमान 2-3दा तरी हे सूप घ्यायलाच हवे. तर याप्रमाणे सूप नक्कीच बनवा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.